सप्टेंबरचा पाऊस धोका देणार का हा प्रश्न आहे. या महिन्यात मान्सूनवर 3 संकट प्रभावी होणार आहे. ही 3 संकट कोणती, त्यांच्यावर कोणता घटक मात करू शकतो? आजवर महाराष्ट्रात झालेला पाऊस पाहिला तर अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प आलं. ते सोमाली जेट वाऱ्यांनी महाराष्ट्रात वाहून आणलं. त्यातून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मोठा पाऊस झाला. दुसऱ्या बाजूने बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राकडे बाष्प आलं. त्यातून विदर्भात अनेक भागात पाऊस झाला. या दोन्ही प्रणालींचा काही प्रमाणात वाटा मराठवाड्याला मिळाला, पण सप्टेंबरमध्ये याच प्रणाली कमजोर होण्याची भीती आहे. त्यातून दिसणारं पहिलं संकट म्हणजे सप्टेंबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रातलं बाष्प कमी होणार आहे. हे बाष्प आणणारं सोमाली जेट वारही क्षीण होण्याचा अंदाज आहे. दुसरं संकट म्हणजे बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या प्रणालीतून पावसासाठी आवश्यक बाष्प महाराष्ट्राकडे न येता उत्तर पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात पाऊस कमी होईल. आता तिसरा धोका प्रशांत महासागरातला एल निनो आता अत्यंत प्रभावी होतोय. तो आपल्या मान्सूनला आवश्यक असणारं बाष्प कसा पळवून नेतो हे आपण अनेकदा पाहिले. हा एल निनो सप्टेंबरमध्ये त्याचा प्रभाव दाखवू शकतो, पण त्यावर मात करून अरबी समुद्रात पावसासाठी बाष्प टिकून ठेवण्याचं काम हिंद महासागरातला आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा घटक करत असतो. हिंद महासागरात अरबी समुद्राच्या बाजूचं तापमान वाढल्यास हा आयोडी पॉझिटिव्ह होतो. तो बाष्प वाढवून एल निनोचा प्रभाव कमी करू शकतो. जुलैच्या शेवट आणि ऑगस्टच्या सुरुवातीला काही काळ आयोडी पॉझिटिव्ह झाला होता, पण सध्या तो पुन्हा न्यूट्रल झालाय. तो पुन्हा पॉझिटिव्ह होईल अशी शक्यता काही आंतरराष्ट्रीय मॉडेल व्यक्त करत आहेत. तसं झालं तर सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस वाढू शकेल.